कोथिंबीर वडी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. तर एक खास ट्रिक वापरून इथं मी कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. वजनाला हलकी, आतून पोकळ आणि वरून कुरकुरीत अशी होते. तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथं मी घेतलेली आहे कोथिंबीरीची एक जुडी. आणल्यानंतर स्वच्छ धुवायची, म्हणजे चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवायची. कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं, पूर्ण कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. आता वाटीने म्हणाल तर ह्या वाटीच्या प्रमाणात 3 वाट्या इतपत ही कोथिंबीर भरलेली आहे. आता याच्यामध्ये पुढचं साहित्य ॲड करूयात. इथं मी घेतलेला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 चमचे, त्यानंतर पाव चमचा हळद, थोडासा हिंग लागणार आहे आणि पांढरे तीळ 2 चमचे. जास्त आवडत असतील तर अजून घालू शकता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक वाटण आपल्याला मिक्स करायला लागणार आहे, ते करून घेऊयात. 1 चमचा जिरे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 5 ते 6 मिरच्या. जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या अजून घालू शकता. असं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण याच्यामध्ये मिक्स करूयात. त्यानंतर गरजेनुसार ह्याच्यामध्ये घालूयात मीठ. साधारणतः 1 छोटा चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये घालू शकता. आता हे जे साहित्य आपण याच्यामध्ये घातलं आहे की नाही, त्या हाताने व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ आणि हे मसाले कोथिंबीरला छान असे लागतात. आता 1 वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे 1 कप. आता याच्यातलं सुरुवातीला मी थोडंसं घालून बघते, जसं लागेल तसं याच्यामध्ये घालूयात. याच्यामध्ये पिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं आणि कोथिंबीर पिठापेक्षा थोडीशी जास्त पाहिजे. म्हणजे 1 वाटी आता मी इथं बेसन पीठ वापरलेलं आहे, तर 3 वाटी आपली कोथिंबीर आहे. आता थोडंसं ठेवलं होतं पीठ, ते सुद्धा याच्यामध्ये घातलं आहे, म्हणजे 3 वाटी कोथिंबीर आणि त्यासाठी 1 वाटी बेसनाचं पीठ वापरलेलं आहे. आता इथं बघा, हे पोहे मी गॅसवरती थोडेसे असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं असं पीठ करून घेतलेलं आहे. तर 1 वाटी पोहे घेतले होते, तर त्याचं अर्धी वाटी पीठ इथं तयार झालेलं आहे. ते याच्यामध्ये घालून मिक्स करूयात. दोन्ही पिठं या कोथिंबीरीला छान अशी लावून घ्यायची, व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतरच पाणी घेऊन थोडं थोडं आपल्याला हे पीठ मळायचं. म्हणजे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं. अंदाज घेत घेत याच्यामध्ये पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही. आता याच्यामध्ये बघा 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. तेल घातलं की मळायला थोडंसं आपल्याला सोपं जातं आणि खुसखुशीसुद्धा होतात ह्या वड्या. तर आपण इथं जी ट्रिक वापरलेली आहे, तर ते पोह्यांचं पीठ, त्याच्यामुळं कुरकुरीत व्हायला मदत होतात ह्या वड्या. आता याचा एक गोळा तयार करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा ह्याच्यावरती तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं, तेल लावून द्यायचं. तर इथं बघा, जसे आपण कणिक मळतो तर तसेच आपण हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर स्टीमरमधली ही मी ढोकळ्याची जी जाळी असते तर ती घेतलेली आहे आणि त्याला तेलाने असं ग्रीस करायचं. आता तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही उकडीच्या मोदकांची चाळण वापरू शकता. चाळणीला तेलाने ग्रीस करायचं आणि मग वड्या वाफवून घ्यायच्या. तर आता इथं बघा, हे जे पीठ आहे ते या चाळणीमध्ये व्यवस्थित असं हाताने सुरुवातीला दाबून घ्यायचं. अशा कडाकडा व्यवस्थित अशा भरून घ्यायच्या आणि त्यानंतर एक सपाट तळाची वाटी घ्यायची आणि वाटीच्या तळाला तेल लावायचं आणि त्यानंतर व्यवस्थित हे पीठ दाबून दाबून एक समान असं करून घ्यायचं. म्हणजे सगळीकडून समान होतं, वरून ते प्लेन होतं आणि कुठेही म्हणजे वर खाली असं होत नाही. तर अशी ही आता मी जाळी भरून घेतलेली आहे आणि गॅसवरती स्टीमरसुद्धा मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यातलं पाणी आता उकळायला लागले. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आता ही जाळी ठेवून द्यायची आणि छान आता लो टू मिडियम गॅसवरती याला एक 12 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत वड्या. स्टीमर नसेल तर पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही उकडीच्या मोदकांची जी चाळण असते ते ठेवून एक घट्ट झाकण ठेवून द्यायचं आणि अशीच वाफ काढून घ्यायची. आता बघा 12 ते 15 मिनिटं याला झालेली आहेत आणि पीठ हे चांगलं वाफवलं गेलेलं आहे. आता कसं चेक करायचं आहे बघा, हाताला सुद्धा चिटकत नाही किंवा मग सुरी घेऊन थोडंसं ह्याच्यात रोवून बघायचं. सुरीला पीठ नाही चिकटलं की समजायचं हे पीठ चांगलं असं वाफवलं गेलं आहे. आता साईडला काढून घेऊयात आणि थोडंसं गार झालं की त्याच्यानंतर मग याच्या वड्या कापायला घेऊयात. आता हे गार झालेलं आहे. सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडू शकता. बऱ्याचदा कोथिंबीर वडीमध्ये बेसनाच्या पिठासोबत तांदळाचं पीठसुद्धा वापरलं जातं, पण तांदळाच्या पिठाऐवजी आज मी इथं पोह्यांचं पीठ वापरलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा, खूप छान अशा वड्या होतात. हव्या त्या आकारामध्ये आता कट करून घेऊयात. आता इथं बघा, तळापासून किती छान अशी वडी ही सुटलेली आहे आणि एक समान सगळ्या अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत.
सगळ्या वड्या आता अशाच मी काढून घेते या. इथे पहा इतक्या जाड अशा झालेल्या आहेत. अशा पद्धतीने सगळ्या वड्या साईडला काढून घेते. आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे, कारण मला या वड्या शॅलो फ्राय करायच्या आहेत. तुम्हाला जर जास्त तेलामध्ये तळायचे असतील, म्हणजे डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मला या कमी तेलामध्ये बनवायच्या होत्या, त्यामुळे मी इथं शॅलो फ्राय करते. थोड्या थोड्या वड्या घालायच्या आणि एका बाजूने 3 ते 4 मिनिटं एक एक बाजू याची शेकवून घ्यायची, छान अशा तळून घ्यायच्या, म्हणजे त्या मस्त अशा क्रिस्पी होतात. मंद गॅसवरती तळायच्या. आता एक बाजून शेकवून झाल्यानंतर पलटून घेतलेले आहेत. थोडासा याचा कलर बदलतो आणि अशा थोड्या थोड्या घालून तळून घ्यायच्या. आता हवं तर ह्या कोथिंबीर वडीला तुम्ही कांद्याची सुद्धा फोडणी घालू शकता. त्या फोडणीच्या वड्यासुद्धा खूप छान अशा लागतात. आता इथं बघा ह्या वड्या प्रॉपर अशा तळून झालेल्या आहेत. आता ह्या मी साईडला काढून घेते आणि ज्या बाकीच्या वड्या आहेत त्यासुद्धा अशाच पद्धतीनं मी तळून घेणार आहे. तळल्यानंतर थोडंसं टिश्यू पेपरवरती काढायचं, म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा निघून जातं. आणि अशा सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर इथं पहा किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि मस्त अशा कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत. तर अशी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. धन्यवाद.